शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विक्रम काकडेंच्या अर्जावर आक्षेप। काकडेंनी महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याचा आरोप करण्यात येतोय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळलेला आहे। विक्रम काकडे यांचा उमेदवारी अर्ज वैध आहे। विक्रम काकडे यांच्या अर्जावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतला। प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी भरलेला नसल्याचा आरोप करण्यात आला, मात्र हा आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे। त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। विक्रम काकडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, पुणे विधान परिषदेसाठीचे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावलाय। नेमका काय आक्षेप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्यावर घेतला होता, तर प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी भरला नसल्याचा आक्षेप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र हा आक्षेप फेटाळून लावलाय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। ज्ञानेश्वर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुरुवातीला विक्रम काकडेंच्या अर्जावरती आक्षेप घेण्यात आलेला होता। त्यांनी पुणे महानगरपालिकेचा मिळकत कर भरला नाही अशा पद्धतीचा आक्षेप होता। आणि आता काही वेळापूर्वी जी सुनावणी पार पडली, या सुनावणीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विक्रम काकडे यांचा जो अर्ज आहे तो वैध ठरवलेला आहे। हा मोठा दिलासा विक्रम काकडेंना म्हणता येईल। मात्र याही पुढे जाऊन आता शरद पवारांची राष्ट्रवादी कोर्टात या सगळ्या निर्णयाच्या विरोधात धाव घेणार असल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।